मनपा चंद्रपूर हद्दीत उष्माघात कृती आराखडा 2026 ची अंमलबजावणी सुरू. कोल्ड वॉर्डसह प्रशासन सज्ज. चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. उन्हाळ्याचा काळ सुरू झाला आहे. दरवर्षी इथला पारा उच्चांक गाठतो. हवामान खात्याने सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या उन्हाळ्यात नागरिकांना उष्माघात होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा 2026 राबवित आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घर थंड ठेवण्यासाठी घराच्या छतावर उष्णतारोधक पेंट लावण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. शहरात स्वयंसेवी संस्था आणि चिल्ड वॉटर असोसिएशन तर्फे त्याहून मागील वर्षीच्या 21 संख्येहून अधिक पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. बेघर आणि भिकाऱ्यांना बेघर निवासात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मानसिक रुग्णांसाठीही विशेष कृती आराखडा तयार केला आहे. दुपारच्या वेळेस ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवले जात आहेत. सार्वजनिक बागांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. 108 रुग्णवाहिकांचा सहभाग वाढवला असून बांधकाम कंत्राटदारांना मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपण दरवर्षी प्रमाणे यावर्षी उष्माघात कृती आराखडा राबविणार आहोत महानगरपालिका तर्फे आणि याची आपली समन्वय समिती सभा 5 मार्च रोजी माननीय आयुक्त सरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि त्यामध्ये सर्व विभागांना त्यांनी काय काय कृती करायची त्याबद्दल त्यांच्या जबाबदाऱ्या व त्याबाबतची अंमलबजावणीबाबतच्या सूचना माननीय आयुक्त सरांकडून देण्यात आलेल्या आहे व त्यांनी केलेल्या कार्यवाहीचे इतिवृत्त देखील आपण त्यांनी सादर करण्यासाठी आपण मार्च अखेरपर्यंतचा त्यांना वेळ दिलेला आहे. तसं सर्व जेवढ्या डिपार्टमेंट आहे जसं GMC मध्ये कोल्ड वॉर्ड स्थापन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या तो स्थापन झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे की लोकांनी उष्माघात होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याबद्दल त्यांना माहिती आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे देत आहोत. तसेच ट्रॅफिक पोलीस मध्ये 12 ते 4च्या वेळेत जेव्हा जास्त ऊन असते तेव्हा सिग्नल शक्यतो बंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसंच महावितरण यांना वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्याबाबत सांगण्यात आले. उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा विभागाला नियमित पाणी पुरवठा सुरू राहील शहरात याची दक्षता घेण्यास सांगितले आहे आणि ज्यावेळी जर काही टंचाई निर्माण झाली तर जिथे बांधकाम किंवा अनावश्यक गोष्टीसाठी पाणी बंद करण्यासाठीचे पण सूचना देण्यात आल्या. तसेच व्यापार संघटनेला जिथे जिथे कामाच्या ठिकाणी त्यांनी पाण्याच्या कॅन नागरिकांसाठी किंवा तिथे काम करणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी व्यापार संघटनेला सांगण्यात आलेलं आहे. तसंच रेल्वे स्टेशन बस स्टेशन इथे पण वेळोवेळी घोषणा करण्यास आपण सांगितले आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे बाबत. आणि तसंच आरोग्य विभागाअंतर्गत जेवढा आपला कर्मचारी आहे वैद्यकीय अधिकारी आहे सगळ्यांचं याबाबत प्रशिक्षण घेण्यात आलं आहे. आपले जेवढे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे जर उष्माघातापासून कोणाला काही त्रास किंवा हे झालं त्याबाबत उपचार आणि त्याबाबतचं रिपोर्टिंग देखील आपण घेणार आहे. आणि शहरातील सर्व उद्याने उन्हाळ्यामध्ये सुरू ठेवण्याबाबत उद्यान विभागाला सूचित करण्यात आलेलं आहे. तसे वेगवेगळ्या विभागामार्फत आपण आपला उष्माघात कृती आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे. तरी नागरिकांना माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी 12 ते 4 जेव्हा जास्त ऊन असतं तेव्हा शक्यतो बाहेर न पडता कामं किंवा सावलीमध्ये कामं करण्याचे दक्षता घ्यावी. भरपूर पाणी प्यावं, नारळ पाणी किंवा ताक, थंड पेय जेणेकरून त्यांचं शरीराचं तापमान योग्य प्रमाणात राहण्यास मदत होईल. सुती सैलसर कपडे वापरावे. डोक्यावर काहीतरी टोपी किंवा काही बांधून कामं करावे जेणेकरून डायरेक्ट ऊन लागणार नाही आणि त्यांना उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यात येईल असं मी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सर्वांना